नमस्कार, मी अश्विन देशपांडे. चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या श्रोत्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज जो विषय मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे तो आहे अशा कुठल्या गोष्टी आहेत, अशा कुठल्या 7 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बोचतात, इतक्या बोचतात की तुम्हाला आतून कळवळून गेल्यासारखं होतं. नवीन आहे ना विषय, तुम्हाला आवडेल. विषयाला हात घालण्यापूर्वी जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि हो, ती घंटी वाजवली नसेल तर घंटी वाजवा, म्हणजे आमच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत जातील. तर आजचा विषय आहे अशा कुठल्या 7 गोष्टी आहेत ज्या आपल्याला बोचतात, इतक्या बोचतात की आपण कळवळून जातो. त्या बोचल्याच पाहिजे असं आवश्यक नाहीये, पण आपल्याला बोचतात. माझ्या अनुभवानी, माझ्या निरीक्षणाने जे मला जाणवलं ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सर्वसाधारण मनुष्य तर अक्षरशः इतका हळवा होतो की मी कित्येक लोकांना रडताना पाहिलंय. पहिला मुद्दा, जेव्हा आपण आपल्या सर्वस्वाचा त्याग करून एखादी गोष्ट एखाद्यासाठी करतो आणि आपल्याला पूर्णपणे इग्नोर केल्या जात, दुर्लक्षित केल्या जात, त्रास होतो, मनातनं त्रास होतो प्रचंड, की मी एवढं सगळं केलं आणि या माणसांना त्याची जाणच नाही. आणि ज्यावेळेस हा प्रसंग येतो की साधं थँक्यू सुद्धा कोणी म्हणलं नाही, कोणी माझ्या सगळ्या कर्माकडे लक्ष सुद्धा दिलं नाही, मी एवढं सगळं करत होतो, कष्ट घेत होतो, एवढे सगळे सॅक्रिफायसेस केले, यांच्यासाठी एवढं सगळं झोकून दिलं, यांना किंमतच नाही. त्यावेळेस ते आतून बोचणं जे आहे ना, ते मांजरीने बोचकारल्यापेक्षा जास्त वेदना देऊन जात. मुद्दा क्रमांक 2, जेव्हा तुम्ही घरामध्ये अतिशय जबाबदारीने काम करता, ऑफिसमध्ये अत्यंत पुढारल्यासारखे पुढारीपणा घेऊन, लीड घेऊन एखादी गोष्ट करता, तुम्ही समाजामध्ये एखादं कल्याणाचं काम करता, पण सगळे लोक तुम्हाला असं सांगतात हे तर कोणी केलं असतं. जळफळाट होतो, त्रास होतो, मन अक्षरशः वेदनांनी तपायला लागतं. लक्षात घ्या, जेव्हा तुमच्यासारखे 1000 लोक असू शकतात, ही भावना आपल्या मनामध्ये आणल्या जाते, म्हणजे तुमच्यासारखे तुम्हीच नाहीये, जर कोणी असू शकतं, ही भावना लोक आपल्याला जाणीव करून देतात, तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो. आणि हे बोचणं खरंच एखाद्या माणसाला लहूलुहान करू शकतं. माझ्या अनुभवात मी पाहिलेल्या लोकांना अत्यंत यातनेमध्ये जातात, स्वतःला कोसायला लागतात की मी कशासाठी एवढं सगळं केलं. मुद्दा क्रमांक 3, जेव्हा आपण आपल्याकडून एखादी चूक झालेली आहे असं आपल्याला वाटतं आणि समोरच्याकडे जाऊन आपण चक्क माफी मागतो आणि तो आपल्याला हुड करून निघून जातो, तेव्हा मनाला लय डाचतं, लय टोचतं, लय बोचतं. जेव्हा आपल्याकडून एखाद्या समोर इतक्या व्यवस्थित क्षमाशीलतेची अभिव्यक्ती झाल्यानंतर सुद्धा एखाद्या कसपटासमान सुद्धा ट्रीटमेंट दिल्या जात नाही, तेव्हा आपल्या व्यक्तिमत्वाला हालायला होतं. तुमच्या बाबतीत झालंय का बघा, विचार करा. मुद्दा क्रमांक 4, तुम्हाला स्वतःला जाणीव असते की माझे पालक वृद्ध होत आहेत. तुम्हाला याची पण जाण असते की तुम्ही खूप जास्त बिझी आहात आणि त्यांना वेळ देऊ शकत नाही. आणि जेव्हा याची खरी जाण होते तेव्हा ते आतून बोचणं सुरू होतं, मन पश्चाताप दग्ध होतं की अरे यार, माझ्या आईबाबांना वेळ देत नाही. म्हणजे कधी कधी मी लोकांना म्हणतो की यू आर टू बिझी ड्रायव्हिंग दॅट यू डोंट हॅव टाइम टू फिल अप पेट्रोल. तुम्ही तुमच्या गाडीमध्ये इंधनच टाकत नाही, नुसती पळवता, चालेल का? नाही, एक दिवस बंद पडेल. त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या वडील माणसांसोबत थोडासा वेळ घालवायला पाहिजे. एक दिवस ते निघून जातील, त्यावेळेस वेळ गेलेली असेल. वेळ त्यांच्याकडे कमी आहे, तुमच्याकडे भरपूर आहे. म्हणून खूप जास्त बिझी असल्याचा जो काही कार्यक्रम तुम्ही राबवता आहात तो नंतर बोचण्यामध्ये कन्वर्ट होईल
आणि त्याचं तुम्हाला कायम आयुष्यभर बोचणी लागेल, असं काम कृपया करू नका. आपल्या माणसांना, नुसतेच वडील म्हणून नाही, आपल्या माणसांना, आपल्या मुलांना, आपल्या बायकोला, आपल्या जवळच्या आप्त स्वकीयांना वेळ काढून द्यायला शिका. म्हणजे ती मनाची डाचणी, मनाची बोचणी आपोआप कमी सुद्धा होईल. मनात जरा समाधान फुलायला लागेल. पुढचा मुद्दा, एक पालकाचा जो विरारला राहायचा आणि ज्याचं ऑफिस चर्चगेटला होतं, त्याचा अभिव्यक्तीचा मला आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त धक्का बसला होता. तो म्हणजे तो मला म्हणला होता, सर, मी माझ्या मुलांना वाढताना पाहिलंय, फक्त आडव्या अवस्थेत. कारण तो घरून निघायचा त्यावेळेस पोरं निद्रिस्तावस्थेत असायची, आणि तो जेव्हा घरी पोचायचा चर्चगेटहून विरारला, त्यावेळेस सुद्धा मुलं ऑलरेडी झोपलेली असायची, म्हणजे निद्रिस्तावस्थेत असायची. त्याची ही अभिव्यक्ती मला स्वतःलाच एक त्रयस्थ असून सुद्धा टोचणी बोचणी लावून गेली होती. आणि याच भावनेचा दुसरा एक भाग एका पालकाने माझ्याकडे व्यक्त केला. तो म्हणजे, सर, हातातनं काहीतरी निसटून जातंय असं वाटतंय. आजकाल मुलांना माझी गरजच राहिलेली नाही. मुलं मोठी होणार, त्यांचं वय वाढणार, ते स्वावलंबी होणार, स्वतःच्या पायावर उभे राहणार, याचं दुःख व्हायला पाहिजे. पण हे होतं बरं का आयुष्यामध्ये. आपण जेव्हा मुलांना लहानाचं मोठं करत असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये कायम असतं की यांना माझी गरज आहे. पण एक वेळ येते, मुलं म्हणतात आता तुमची गरज नाही. ते स्वीकारणं खूप अवघड आहे. कारण आपल्या खूप जास्त अटॅचमेंट्स असतात, गुंतागुंत असते मनाची ऑलरेडी झालेली. म्हणून मुलं स्वतंत्र होत असताना पाहणं ही आयुष्यातली सुवर्ण संधी आहे, हे सांगायला सुरुवात करा आणि त्याची मनाला लागलेली बोचणी नष्ट करा. कारण अनेक पालक मी अक्षरशः रक्तबंबाळ होताना पाहिलेली आहेत, जेव्हा त्यांच्याकडून मुलांची दोर हळूहळू निसटत जाते, त्यांच्या हातातनं मुलांचं नियंत्रण निघून जातं. अहो, नैसर्गिक आहे, निसर्गाचा क्रम आहे की मुलं त्यांच्या त्यांच्या आयुष्यात रममाण होणार, इंडिपेंडंट आपल्या आयुष्यात जगणार. ते तुमच्यासाठी सुखावह आहे, न की दुःखासाठी आहे. ही गोष्ट कृपया लक्षात घ्या. मुद्दा क्रमांक 6, जसं जसं वय वाढतं तशी तशी मित्रांची संख्या कमी 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 होत जाते. या बोचणीनी, या डाचणीनी, या त्रासानी अनेक लोक डिप्रेशनची शिकार होतात. अनेक लोकांच्या मागे शेअरिंगला कोणी नाही या किरकिरीमध्ये ब्लड प्रेशर लागतं. अनेक लोकांच्या मागे मला माझे विचार मनात कोंडून ठेवायला लागतात, माझ्या भावना दडपून टाकाव्या लागतात, या विचाराने डायबिटीस मागला. हे योग्य आहे का? अहो, काळाच्या ओघात मित्र हळूहळू कमी होत जाणार, हे सुद्धा तेवढंच नैसर्गिक आहे. अंतर वाढतात, आपापले संसार मोठे होतात, आपापल्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात, आणि अशा वेळेस हळूहळू मित्रवर्ग कमी होतो. प्रत्येक जण बिझी आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा कित्येकदा आपल्याला टाळतो बरं का. मग आयुष्यामध्ये मित्रांची संख्या कमी होणं हे जर का नैसर्गिक असेल तर त्याची बोचणी कशाला लावून घेताय? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये विरंगुळा म्हणजेच रिकामा वेळ एंगेज ठेवण्यासाठीचे नवीन नवीन उपक्रम राबवायला ऑलरेडी सुरुवात करा. जो वेळ मित्रांसोबत घालवायचा तो तुम्हाला अनेक चांगल्या चांगल्या नवीन उपक्रमांमध्ये सुद्धा घालवता येईल. हे रिप्लेसमेंट तुमच्या आयुष्यात करता आली पाहिजे, न की बोचत बोचत स्वतःला रक्तबंबाळ करत आयुष्य विनाकारण डिप्रेशनच्या आहारी घेऊन जायचंय. मुद्दा क्रमांक 7, शेवटचा, लोकांनी भरलेल्या त्या भरगच्च हॉलमध्ये सुद्धा एकटं वाटणं, मेरा कोई नहीं, हे फिलिंग येणं, हे ज्यावेळेस तुम्हाला आलं त्यावेळेस एक वेगळीच बोचणी आपल्या मनाला लागायला सुरुवात होते. हा एकटेपणा तुम्ही खूप यशस्वी झाला म्हणूनही असू शकतं, किंवा तुम्ही खूप जास्त पराभूत झाला म्हणूनही असू शकतं. हा एकटेपणा कोणामध्ये मिक्स होता येत नाही म्हणूनही आला असेल, किंवा कोणी ओळखीच नाही म्हणूनही आला असेल. हा एकटेपणा तुमच्याच एकलकोंड्या
जीवन पद्धतीमुळे आला असेल, किंवा हा एकटेपणा तुमचं नशीब आहे आणि ते तुमच्यासाठी खूप छान आहे, म्हणून तुम्हाला आत्ता या क्षणाला ईश्वर प्रदान करत असेल, यामधनं शिकण्यासाठी प्रदान करत असेल, असं जर का सकारात्मक दृष्टिकोन घेतला तर काय हरकत आहे? अहो, एकटेपणा आणि एकांत मिळवण्यासाठी साधू संत धडपडतात. तुमच्या आयुष्यात हा एकटेपणा आला आहे, याचाच आशीर्वादामध्ये रूपांतर करून, एकांतामध्ये रूपांतरण करून, नवनवीन गोष्टी जे आयुष्यभर करण्यासाठी तुम्ही तडपत होतात, की स्वतःला द्यायला वेळच नाही मिळाला, त्याला द्यायला सुरुवात करा ना. ध्यान करा, धारणा करा, नवीन छंद जोपासा. या एकटेपणाचा आत्मवृद्धीसाठी, आत्मविकासासाठी उपयोग करता येतो, किंवा स्वतः नैराश्याकडे नेण्यासाठी उपयोग होऊ शकतो, बोचणीसाठी उपयोग होऊ शकतो, स्वतःच्या व्यक्तिमत्वाची वाट लावण्यासाठी पण होऊ शकतो. चॉईस आपला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, या 7 गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या, ज्या लोकांना बोचतायत, त्या बोचण्यावर आपल्यालाच उपाय शोधावे लागतील. ते सगळे उपाय पण मी तुमच्याशी आज डिस्कस केले. मला असं वाटतं की आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये चांगलं समाधान, चांगली शांती आणि चांगली जीवन पद्धती आपल्यालाच अंगीकारावी लागेल, आणि ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्याच्यावर लक्ष केंद्रित करून स्वतःला रक्तबंबाळ करण्यापेक्षा ज्या आपल्या ताब्यात आहेत त्या आपण करूयात, आयुष्य सोपं करूयात. आज एवढंच.